हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजचा व्लॉग खूप खास असणार आहे, कारण आज आपण निघालो आहे यवतमाळला शॉपिंगसाठी। काय काय घेतलं, कुठे शॉपिंग केली, किती बजेट झाला आणि शेवटी कोणते आउटफिट निवडले हे सगळं तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा। चला फ्रेंड्स, यो साला अपनी आदत से गरीब हो। ते उचलायचं नसते। चल इकडे चल। पिल्लू आणि आपण आलोय ट्रेंड्समध्ये आणि अथांगच्या इथे मस्त्या चालू आहे। इकडे पळ तिकडे पळ, याला सोबत आणलं की याच्याकडेच लक्ष द्यावं लागते। याच्या अतरंगी मस्त्या चालूच राहते, म्हणून आम्ही कुठे जास्त बाहेर याला नेतच नाही। तो घरी असलेलाच बरा असतो। इथे अथांगला वॉच आवडलेली आहे, त्याचा हट्ट चालू आहे की आम्हाला वॉच पाहिजे, पण मी त्याला काही ही वॉच घेऊन देणार नाही। कारण घड्याळाची किंमत बघितली तर थेट 1400 रुपये आहे आणि 1400 रुपयाचं घड्याळ याच्या हातात देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे। याला कोणतीही वस्तू आणून दिली तर हा 2 दिवसामध्ये पार त्याचा खिमा करून टाकतो। त्याला फक्त 100 ते 200 रुपयाच्या आसपास घड्याळ घेऊन द्यावं लागतं आणि ते खराब केलं तरी एवढं काही वाटणार नाही, पण एवढं महागाचं घड्याळ तर मी बिलकुलच घेऊ देणार नाही। कोणती घ्यायची वॉच सांग? ब्लू कलरची ते ब्ल्यू कलरची छान नाही दिसत आहे नील। ते गर्लची आहे। ब्लू कलरची तर ते पण गर्लचीच आहे ना। ट्रेंडच्या लेडीज सेक्शनमध्ये आल्या आल्या माझे डोळे तर पार गरगरायला लागले। एवढे सारे ड्रेसेस, इतके सारे कलर्स, मला तर समजेनाच की कुठला घेऊ आणि कुठला नको। मी एक एक ड्रेस खूप निरखून पाहत होती, कारण मित्रांनो मला शॉपिंग करायला खूप म्हणजे खूप वेळ लागतो यार। माझ्यासाठी शॉपिंग म्हणजे काही 1-2-3 मिनटाचं काम नाही आहे, तो एक सुखाचा संसार थाटल्यासारखा अनुभव असतो। मी तिथे ड्रेस शोधत होती आणि दुसरीकडे साहेब मागे उभे राहून व्हिडिओ बनवत होते आणि मनातल्या मनात देवाचा धावा करत होते की देवा हिला एखादा ड्रेस आवडू दे, नाहीतर आज संध्याकाळची पंगत ह्या मॉलमध्येच बसेल। आता आपण आलेलो आहो यवतमाळच्या गोळली वडापाव सेंटरमध्ये। मॉलमध्ये त्याला घड्याळ मिळाली नाही, म्हणून साहेबाचा इथे थेट फॅन्टासाठी हट्ट चालू होता। आम्ही वडापाव ऑर्डर केला आणि पठ्ठ्याने इथे कोल्ड्रिंकसाठी एकदम तोंड फुगवून बसला। नावाप्रमाणेच याचा रुसवा अथांग आहे। शेवटी आम्हाला माघार घ्यावी लागली आणि त्याला हे घेऊन दिलं। कसं लागते? सर्दी झाली तर सर्दी झाली तर काय करायचं? इंजेक्शनच लावते डॉक्टर आता तुला। बघा आता आकाशातील ढगांनी सुद्धा ब्लॉगमध्ये थेट एंट्री केली। सगळीकडे असा आभाळ गच्च भरून आलेला आहे। आता तुम्ही म्हणत असाल बायको स्वतःच्या पैशाने शॉपिंग करते तर नवरा खुश असेल, पण असं अजिबात नाही मित्रांनो। मी स्वतःसाठी कपडे घेतले तर नंतर हे वर्षभर मला टोमणे मारणार, नेहमी कपडेच घेते। म्हणून मी काय केलं माहीत आहे का, यांच्या बोलण्याचा स्कोपच संपवून टाकला। मी माझ्यासाठी माझ्या पैशाने शॉपिंग तर केलीच, पण साहेबांनाही माझ्याच पैशाने मस्त खरेदी करून दिली आणि नंतर त्यांचं तोंड बंद करून टाकलं। बघा आता बायकोच्या पैशाने फ्रीची शॉपिंग मिळाल्यावर साहेबाचा चेहरा कसा एकदम गपचूप आणि खुश आहे। याला म्हणतात मास्टरमाइंड बायको। आता आमच्या दोघांचं झाल्यावर अथांगचं बाकीच होतं, त्याचं रेनकोट खराब झालं होतं, त्यामुळे त्याच्यासाठी एक रेनकोट पण घेतलं। टॅग आला की असं हे बटन खोलून टाकायचं, टॅग चालून घ्यायची आधी, रेनकोट घालायचं, नाही घालायचं असलं किंवा मग हे बटन लावून एवढं पेस येते असं। ठीक आहे, हे असं ओढून घ्यायचं वर टॅक्स। इकडे बघ, आवडला का तुला?
का दुसरा कलर पाहिजे? काय आवडला कलर? दाखवते चला. आजचा शॉपिंग ब्लॉग इथे संपवते. मी नेमकं काय घेतलं ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.